नमस्कार, मी प्राध्यापक प्रदीप हिरापुरे. अखिल भारतीय बुरड समाज यांच्यातर्फे आयोजित प्रेरणादायी जीवन प्रवास या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे. आज आपल्यासोबत आहेत बुरुड समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. आज दिवसेंदिवस माणसापासून माणूस दूर जात असताना सुद्धा स्वतःच्या व्यक्तिमत्वाने माणसांचा एक स्वतः मागे जनसागर निर्माण करणारे, त्याचबरोबर आई वडिलांसाठी एक आदर्श मुलगा, भाऊ बहिणींसाठी एक आदर्श ज्येष्ठ भाऊ, पत्नींसाठी आदर्श पती आणि मुलांसाठी एक आदर्श वडील, अशा अनेक नात्यांना योग्य न्याय देणारे परोपकारी जीवन ज्यांच्या जीवनाचा अलंकार आहे, कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकाच्या कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या निमंत्रणाला सन्मान देऊन प्रामुख्याने उपस्थित राहणारे असे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी आदरणीय डॉक्टर सुरेश चिंतामणजी गराडे, सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी देवरी, त्यांच्या पत्नी श्रीमती वनिताताई गराडे, शिक्षिका, आदर्श विद्यालय आमगाव, जिल्हा गोंदिया, यांचं मी आपल्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहे. नमस्कार. प्रत्येक समाजात काही घडतात प्रेरणादायी व्यक्तिमत्व. प्रत्येक समाजात काही घडतात प्रेरणादायी व्यक्तिमत्व जीवनाच्या वाटेवर अनेक अडचणींवर मात करत करत. प्रत्येक समाजात काही घडतात प्रेरणादायी व्यक्तिमत्व जीवनाच्या वाटेवर अनेक अडचणींवर मात करत करत संघर्षमय जीवनाच्या वाटेवरील त्यांच्या पाऊलखुणा चला तर परत कोरण्याचा प्रयत्न करू, उभारण्या आपल्या पुढील पिढ्या. चला तर परत कोरण्याचा प्रयत्न करू, उद्धारण्या आपल्या पुढील पिढ्या. नक्कीच आज आपले मान्यवर जे आहेत त्या मान्यवरांचं जीवन प्रवास आपण टप्प्याटप्प्याने उलगडण्याचा प्रयत्न करूया या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि मला आत्मविश्वास आहे की त्यांचा जीवन प्रवास आपल्या समाजातील तरुणींना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. मी आपल्याला पहिला प्रश्न विचारू इच्छितो की आपला जन्म केव्हा आणि कुठे झाला, कुटुंबात किती सदस्य होते आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एकंदरीत कशी होती? मी सुरेश चिंतामण गराडे, मुक्काम पोस्ट माझं मुळगाव तळोदी बाळापूर, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. मी श्री चिंतामण गराडे यांच्या कुटुंबात 18/7/1963 जन्मलो. त्यावेळेस आमच्या घरची स्थिती अतिशय गरिबीची होती. कुटुंबामध्ये कमावते आई वडील होते. आई वडील बास म्हणजे बांबूचा धंदा करायचे, वेळेप्रसंगी मजुरी सुद्धा करायचे आणि घरी 1.5 एकर जी शेती होती ती शेती करायची. परंतु शेती ही भर पाण्यावर म्हणजे निसर्गावर अवलंबून असल्यामुळं बरेचदा ती पिकत नव्हती आणि परिणामी 8 कुटुंब म्हणजे भाऊ बहीण, आम्ही 5 भावंड आणि आई वडील आणि त्यांची आई म्हणजे आजी, असे 8 लोकांचं कुटुंब त्यावेळेस आमच्या होता. आणि त्या 8 लोकांचा कुटुंब निर्वाह करत असताना वडिलांना फार तारेवरची कसरत करावी लागत होती. अच्छा. मॅडम, आपण आपला जन्म कुठे झाला, केव्हा झाला आणि आपल्या कुटुंबात पण किती सदस्य होते आणि एकंदरीत आर्थिक परिस्थिती काय कशी होती, आई वडील काही व्यवसाय करायचे, याबद्दल थोडी माहिती द्या. मी वनिता सुरेशराव गराडे. माझा जन्म अकोला येथे झाला. जन्म 12/6/66 ला झाला. आमच्या कुटुंबामध्ये माझे बाबा, आई आणि 5 बहिणी आणि 2 भाऊ होते. माझ्या मुलांना टेलिफोनची नोकरी होती, त्याच्यामुळे थोडंसं एवढं कुटुंब पाळण्यामध्ये थोडासा त्रास होत होता. एकटेच कमवणारे होते आणि तरी पण आमचं कसं तरी आमचा संसार म्हणजे घरचं
कुटुंबाची जबाबदारी माझ्या वडिलांनी व्यवस्थित पार पाडली. नक्कीच. मी आपल्याला पुढचा प्रश्न विचारू इच्छितो. शिक्षणाचे महत्त्व सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपली शैक्षणिक वाटचाल कशी झाली? कारण की आपल्या कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षण हा एक त्याचा पाया असतो आणि त्याच्यामुळे आपली शैक्षणिक वाटचाल कशी झाली हे थोडं आम्हाला एक्सप्लेन करा. तसं जर बघितलं तर आयुष्यामध्ये हा आयुष्यातला अतिशय महत्वाचा घटक. हा, शिक्षणामुळे माणूस स्वाभिमानी बनतो, बरोबर आहे. विज्ञानशील बनतो, बुद्धी प्रामाण्यवाद त्याच्यामध्ये येतो. शिक्षणामुळे विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि म्हणून बाबासाहेब जे म्हणतात की जो म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ना, जो पिल तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर हे अगदी खरं आहे. कारण माणसामध्ये जर हे गुण आले किंवा शिक्षण आलं तर तो स्वतःच्या हक्क आणि अधिकारासाठी निश्चितच तो तुटून पडेल, सत्य असत्य त्याला समजेल. आणि म्हणून शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षण वर्ग 1 ते 4 पर्यंत तळोदी बाळापूर येथील प्राथमिक शाळेत जातं. त्यानंतर 5 ते 10 पर्यंत मी तळोदी बाळापूर येथील लोकविद्यालय शाळेमध्ये शिक्षण घेतलंय. 10वीत मी जवळपास 85% गुण मिळवून मी पास झालो. पुढील शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती ही गरिबीचीच होती, पण पुढील शिक्षण घेण्यासाठी मी म्हणून नेवजाबाई हितकारणी कॉलेज ब्रह्मपुरी इथं 11वी विज्ञान मध्ये मी प्रवेश घेतला. 11वी 12वी तिथून केलाय. आणि त्यानंतर कारण एकंदरीत हा सर्व प्रपंचाचा गाडा वाहत असताना वडिलांना अतिशय त्रास होत होता. ते कर्जबाजारी झाले होते त्यावेळेस. आणि म्हणून मग मी 12वी झाल्यानंतर म्हणजे 12वीला असतानाच पासूनच मी माझ्या नोकरीसाठी मी प्रयत्न केले. आणि प्रयत्न करीत असताना मी पशुधन पर्यवेक्षक ट्रेनिंग कोर्स म्हणून एक ऍड आली पेपरमध्ये आणि ती ऍड भरली आणि त्या अनुषंगाने मी प्रयत्न केले. माझी इंटरव्ह्यू झाली आणि त्या पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये मी अतिशय यशस्वीरित्या पास होऊन मला नोकरी मिळाली. नक्कीच हे आपलं जे वाटचाल आहे, शैक्षणिक वाटचाल, हे नक्कीच अभिमानास्पद आहे. कारण की त्याही 50 ते 60 वर्षाच्या काळ म्हणजे वर्षापूर्वी आपल्या समाजात शिक्षणाचा तेवढा प्रसार झालेला नव्हता. आणि ते चित्र बघत असताना फार बोटावर मोजण्या इतकेच लोक किंवा व्यक्ती शिक्षणाकडे वळायचे. आणि त्याही काळामध्ये परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा तुम्ही विज्ञानसारख्या विषयामध्ये 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर पशुधन पर्यवेक्षकाची ट्रेनिंग पूर्ण केली. हे खरंच अभिमानास्पद आहे. कारण की पूर्वी विज्ञान या विषयाकडे किंवा या शाखेकडे एक कठीण शाखा म्हणून बघितल्या जायचं. आणि खेड्यावरचे असं समज होतं की खेड्यावरच्या विद्यार्थ्यांमध्ये की विज्ञान शाखेमध्ये आपण प्रवेश घेतला तर आपण यशस्वी होऊ शकणार नाही. पण तरी सुद्धा विज्ञानवादी विचारांसाठी किंवा विज्ञान विषय घेऊन आपण जर शिकलो तर खरंच आपण यशस्वी होऊ शकतो, हे आत्मविश्वास आपल्यामध्ये होतो. आणि त्यामुळेच तुम्ही 12वी विज्ञान शाखेमधून पूर्ण केली. आणि त्याचबरोबर विज्ञान शाखेत पूर्ण केल्यामुळे तुम्हाला पशुधन पर्यवेक्षकाची ट्रेनिंग सुद्धा करता आली. कारण की ही ट्रेनिंग फक्त सायन्सच्याच विद्यार्थ्यांना करण्याचा संधी मिळतो. त्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स अशा शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ती संधी मिळत नाही. आणि हा एक तुम्हाला फायदा विज्ञान विषयामधून 12वी झाल्यामुळे तुम्हाला झालेला आहे. मी आता यांना विचारू इच्छितो की आपलं शैक्षणिक वाटचाल कशी झाली? प्राथमिक शिक्षण कुठून झालं, कुठपर्यंत शिक्षण झालं? प्राथमिक शिक्षण शिक्षणाचं महत्व तर सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे हे आपल्याला माहितीच आहे. माझं शिक्षण पहिली ते 4थी नगर परिषद नागपूरला झालेलं आहे. आणि त्यानंतरचं 5व्या वर्गाचं जे 5व्या वर्गात आम्ही शिकली मी लक्ष्मीदेवी धिरण कन्यामध्ये. त्यानंतर माझ्या वडिलांची
ट्रान्सफर झाली. मग गोंदियात आलो आम्ही आणि गोंदियामध्ये गर्ल्स कॉलेजमध्ये गर्ल्स शाळा होती समोरच, त्या गर्ल्स शाळेमध्ये शिकली आणि त्या समोर एक गर्ल्स कॉलेज आहे, त्या गर्ल्स कॉलेजमध्ये मग 11वी-12वी तिथेच केलं. त्यानंतर मी शिकत असताना मग माझ्या वडिलांनी विचार केला की आपण मुलींना, 4ही मुलींना आपण म्हणजे टीचरच करायचं. मग माझ्या वडिलांनी आम्हाला डीएड चा फॉर्म वगैरे भरून दिलं, दोघ्या बहीण होतो आम्ही. आणि मग डीएड मध्ये फॉर्म भरल्यानंतर मी 1988 मध्ये डीएड पूर्ण झालं आणि नोकरीवर बालक मंदिरमध्ये मला गोंदियामध्ये रामनगरला एक शाळा आहे, त्या बालक मंदिर मला नोकरीसाठी म्हणजे अनुभव करता टाकली. आणि तिथेच नोकरी करत असताना मला तिथूनच या संस्थेचा मग मला इंटरव्ह्यू कॉल आला आणि मग मी इंटरव्ह्यू वगैरे दिला आणि त्यानंतर मग माझी सन 16/9/89 मध्ये माझी अपॉइंटमेंट झाली आणि अशा प्रकारे माझी नोकरी आता सुरू आहे. नक्कीच. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे ही पण, कारण की त्यावेळेस पुरुषच लोक शिकत नव्हते, तर स्त्रियांचं तर चित्र खूपच वेगळं होतं. आणि त्याही काळामध्ये तुम्ही स्त्री असताना सुद्धा एक आपण उच्च शिक्षित व्हायला पाहिजे, आपण नोकरी करायला पाहिजे, ही हिंमत, हे जिद्द आपल्या मनामध्ये बाळगून तुम्ही 12वी आणि डीएड पर्यंत 1988 या वर्षामध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरी मिळवली. हे खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि हे तुमचं जीवन प्रवास किंवा तुमची शैक्षणिक वाटचाल नक्कीच आपल्या समाजातील तरुणींना प्रेरणादायी ठरेल, हे मला विश्वास आहे. यानंतर मी आपल्याला पुढचा प्रश्न विचारू इच्छितो की शिक्षण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला आपल्याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी याची एक आशा असते आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्ती खूप संघर्ष करण्याचा प्रयत्न करतो, जिद्दीने भिडतो नोकरी मिळवण्यासाठी. आणि तुम्हाला सुद्धा दोघांनाही नोकऱ्या मिळाल्यात, पण नोकऱ्या मिळवणे त्याही काळामध्ये कठीणच होतं, आजही कठीणच आहे, परंतु त्याही काळामध्ये कठीण होतं. तरी सुद्धा तुम्ही नोकरी मिळवली आणि नक्कीच तुम्ही ते नोकरी मिळवण्यासाठी काहीतरी तुम्हाला संघर्ष करावा लागला असेल आणि कुठल्या तरी अडचणींना समोर जावं लागलं असेल, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पहिल्यांदा सर सांगतील. अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मी 12वी होईपर्यंत म्हणजे जवळपास 10वी पर्यंत घरातूनच शिक्षण झालं. ठाण्यात खाणं, वडिलांच्या ठाण्यात खाणं, त्यांच्यामध्येच राहणं आणि त्यामुळे गावातल्या गावात शिक्षण, त्यामुळे 10वी पर्यंतचं शिक्षण तेवढं काही कठीण वाटलं नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही म्हणजे घराबाहेर गेलो, घराबाहेर गेल्यानंतर ज्या अडचणी आल्या, कारण आई वडिलांचं म्हणजे कमावणं हे मोजकं होतं, कुटुंबापुरती होते आणि त्यातून बाहेर जाणाऱ्या मुलांना देणं हे सुद्धा म्हणजे त्यांना जड जायचं. आणि त्याच्यामुळे ते मी बघत होतो की आपला जो बांबूचा व्यवसाय होता, तर त्या बांबूच्या व्यवसायातून म्हणजे माल विकत नव्हता, मग ते डोक्यावर घेऊन बाहेरगावी माल विकायला जायचे आणि त्यातून ते आलेल्या पैशातून मग ते आपल्याला पाठवायचे आणि गरिबी फार होती त्यावेळेस. आणि त्याच्यामुळं मी असं विचार केला की आपण कमीत कमी म्हणजे एक नोकरी सुरुवातीला कुठंतरी पत्करायची आणि नोकरी पत्करून मग बाकीचे आपण आपले कार्य करता येईल, म्हणजे एक आधार आपल्याजवळ असावा. या उद्देशाने मी 12वी झाल्यानंतर एक मोठा म्हणजे माझ्या जीवनामध्ये एक टर्निंग पॉइंट म्हणता येईल त्याला, तो घडला. मी 12वी नंतर उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या असतात त्या सुट्ट्यामध्ये मी काय करायचं असं विचार करत असताना आमचे भाऊजी राहत होते नागपूरला, श्री गिरनारजी कलारे. मग मी त्यांना म्हटलं की आता मी खाली राहून का करू, तर त्यांनी म्हणे येऊन जा. तर मी त्यांच्याकडे गेलो, तर त्यांनी त्यांच्या एका मित्राकडे मला रोजीला म्हणून तात्पुरतं म्हणून ठेवलं, म्हणजे त्यांनी कामासाठी लावलं. आता त्यांनाही काही कल्पना नव्हती, मलाही काही कल्पना नव्हती, परंतु मी कामाच्या निमित्ताने पहिल्या दिवशी मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांचं काम होतं पेंटिंगचं काम. म्हणजे डिफेन्स मध्ये ज्या बिल्डिंग असतात त्या बिल्डिंगला कलर मारणे,
असं त्यांच्याकडे तो ठेका होता आणि त्याच्यावर काम करायचं होतं. तर त्यांनी मला पहिल्याच दिवशी त्या बिल्डिंगच्या म्हणजे 3ऱ्या मजल्यावर ज्या चैल्या असतात ना, बासाच्या चैल्या चैल्या बांधलेल्या होत्या आणि त्या बासाच्या चैल्यावर चढून 3ऱ्या मजल्यावर म्हणजे बाहेरची बाजू तिला घासायचं आणि तिला घासघूस करून मला पहिल्या दिवशी घासाचंच काम दिलं. ब्रश दिला, एक तारेचा ब्रश दिला आणि ते घासायचं. तर त्या दिवशी मी जेव्हा त्या चैल्या चढलो, एक एक चैली करत मी त्या जेव्हा 3ऱ्या मजल्यावर वर चढलो, तेव्हा मला अतिशय म्हणजे ती परिस्थिती म्हणजे जेव्हा मी खाली बघितलं तेव्हा मला असं वाटलं की आता चक्कर येऊन आपण कुठं पडतो की काय. म्हणजे आणि त्या दिवशी मी कसं तरी पूर्ण दिवसभर काम केलं, घरी आलं. त्या दिवशी मी भाऊजींना काही सांगितलं नाही, परंतु मला त्या दिवशी रात्रभर झोप आली नाही. मला अतिशय विचार आला की आज जर माझ्या जीवनामध्ये जर काही कमी जास्त झालं तर हे सर्व संपून जाईल, अशी भावना माझ्यामध्ये आली. आणि म्हणून मी दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या कामावर गेलो, पण 3ऱ्या दिवशी माझी हिंमत झाली नाही. मी विचार केला की यानंतर शिक्षण शिकायचं आणि चांगली नोकरी मिळवायची. दैवयोगाने त्या कालावधीमध्ये तुमचे जे मामा आहेत म्हणजे अरुणराव त्यावेळेस पेपर वाटण्याचं काम करत आणि अचानक त्यांना ही ऍड त्यांना दिसली आणि त्यांनी मला सुद्धा सांगितलं की अशा अशा प्रकारची ऍड आलेली आहे, आपण ती भरावी म्हणून. आम्ही दोघांनी भरले, परंतु दैवयोगाने मला त्याचा कॉल आला, अरुणरावांना आला नाही. आणि मला कॉल आला म्हणजे मला असं वाटते की मला जे 10वीचे 85% मार्क होते त्या मार्कच्या भरोशावर कदाचित मला ते कॉल आलं होतं, कारण त्यावरच्या सर्व प्रक्रिया ही मेरिट लिस्ट प्रमाणे झाली होती. आणि मला त्यामुळे अतिशय म्हणजे मी तो फॉर्म भरला आणि मला तो इंटरव्ह्यू कॉल आला. आणि इंटरव्ह्यू कॉल मी अतिशय थोडासा अभ्यास वगैरे करून, कारण पशुसंवर्धन खात्याची इंटरव्ह्यू होती आणि मला असं थोडंफार जनावरांशी आणि बाकीच्या शेती वगैरे विषयी थोडीशी माहिती होतीच. आणि त्या माहितीच्या आधारे मी थोडा अजून अभ्यास केला आणि मी ती नोकरी पटकवण्याचा मी प्रयत्न केला. मला माझी इंटरव्ह्यू चांगली गेली आणि सुदैव असे की त्या ट्रेनिंगमध्ये फक्त 10 विद्यार्थी घ्यायचे होते. जवळपास ती इंटरव्ह्यू झाली आणि जवळपास 300 लोकांचे म्हणजे 300 विद्यार्थी त्या इंटरव्ह्यूला होते त्यावेळेस. त्यामुळे मलाही असं वाटलं की आपला नंबर लागणार नाही, परंतु त्या ठिकाणी जेव्हा एखादी महिन्याच्या कालांतराने मला त्याचं इंटरव्ह्यू मध्ये निवड झाल्याचं मला त्यांनी कळवलं अपॉइंटमेंट, त्यावेळेस आनंद झाला. आणि तो जो माझा टर्निंग पॉइंट आहे की ज्या दिवशी मी त्या म्हणजे पेंटिंगच्या कामावरून जे मला अनुभव आले तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट. आणि मी ठरवलं की मी काहीतरी करायचं आणि तिथूनच माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अच्छा, अतिशय संघर्षमय आपलं प्रवास आहे नोकरी मिळवण्याचं. आणि त्याही काळात तुम्ही सांगताय की बा आपल्या नातेवाईकांनी कुठेतरी ॲडव्हर्टाइजमेंट निघाली आणि आपल्या समाजातलं किंवा आपल्या नात्यातलं कोणीतरी नोकरीवर लागावं या उद्देशाने आपुलकीने त्याची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवली. त्या काळामध्ये सुद्धा आपुलकी जिव्हाळा वगैरे ज्या प्रमाणात होतात त्या प्रमाणामध्ये आता दिवसेंदिवस कमी झालेला दिसतोय. आपण आज आम्ही कॉलेजचं वातावरण जेव्हा बघतो तर एक कॉम्पिटिशन स्पर्धात्मक युग हे खूप याचं प्रोपोगंडा आहे, परंतु या स्पर्धेच्या युगामध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये एक जलस्यपणाची भावना आलेली आहे. एखादी गोष्ट, एखादी इन्फॉर्मेशन किंवा एखादी जागा कुठे निघालेली आहे त्याची माहिती त्यांना मिळाली तर ती माहिती कुठेतरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते माहिती इतरांना माहीत न व्हावी असा त्यांचा काहीतरी उद्देश असतो, असेही चित्र एकीकडे बघायला मिळतो आजच्या काळामध्ये. पण हे चुकीचं चित्र आहे.
कारण आपल्या समाज असो किंवा आपल्या आजूबाजूचे किंवा आपल्या संपर्कातील व्यक्ती जर त्याचा फायदा होत असेल किंवा आपल्यामुळे आपल्या माहिती देण्यामुळे जर दुसऱ्याचा फायदा होत असेल तर त्यांना मदत करायला काही हरकत नाही आणि अशीच भावना आपल्या समाजामध्ये पुढेही रुजेल अशी मी आशा बाळगतो. त्याचबरोबर आपल्या समाजातील जे समाज बांधव आहेत त्यांच्याकडे कुठली माहिती मिळाली नोकरी संदर्भातली तर ते आपल्या समाजातील मुलांना नक्कीच प्रोव्हाइड करतील. आज या ग्रुपच्या माध्यमातून तर आपण प्रयत्न करतच आहोत. हे एक खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या जीवनातील सर्वात कठीण प्रसंग कोणता? जे मी सांगितलं तीच घटना माझ्या आयुष्यातला कठीण प्रसंग होता. बरोबर. त्या दिवशी जर मी हिमतीने जर राहिलो नसतो तर तो शेवट ठरला असता. बरोबर आहे. आणि म्हणून मी तर समजतो तोच माझ्या आयुष्यातला कठीण प्रसंग आहे. बर. नोकरी मिळाली एकदा की त्यानंतर मग कुटुंबामध्ये आपल्या विवाहाबद्दलची चर्चा व्हायला लागते आणि त्याच प्रकारे तुम्ही जेव्हा नोकरीवर लागलेत आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा तुमच्या लग्नाबद्दलची चर्चा व्हायला लागली असेल तर मला पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आपलं लग्न कोणत्या वर्षी किंवा वयाच्या कोणत्या वर्षी जुळलं आणि ते लग्न कसं जुळून आलं? ते लग्न जुळायच्या अगोदर तुमच्या मनामध्ये आपल्या भावी पत्नीबद्दलच्या काय अपेक्षा होत्या? मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा अवघ्या 20 वर्षाचा होतो आणि त्यामुळे मला कुटुंबाचं उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा गरजा भागवण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या ज्या अडीअडचणी भागवण्यासाठी बराच कालावधी लागला. मी वयाच्या 28व्या वर्षी बरोबर लग्न केलंय. 8 वर्षापर्यंत नोकरी करत असताना मी वडिलांचं जे त्यांच्यावर असलेलं कर्ज त्यावेळेस त्यांच्यावर असलेल्या जबाबदार म्हणजे बहिणींचं लग्न, भावाचं शिक्षण, आपलं लग्न, लोकांचं कर्ज, ह्या बाबी मी 8 वर्षात निपटवल्या आणि ह्या सर्व आटोपल्यानंतर पण मला असं वाटलं की आता आपण विवाह योग्य सुद्धा झालेलो आहोत आणि उगाच उशीर करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळं वयाच्या 28व्या वर्षी जेव्हा मी विवाह करण्याचा विचार केला की आपल्याला म्हणजे जी मुलगी मिळेल ती मुलगी कमीत कमी म्हणजे शिकलेली असावी, म्हणजे कमीत कमी 12वी तरी असावी. शिकलेली, नोकरीची अपेक्षा नव्हती, म्हणजे नोकरी मिळायलाच पाहिजे अशी काही अपेक्षा नव्हती, पण शिकलेली असेल तर आपल्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला ती समजून घेऊ शकेल म्हणून शिकलेली तरी असावी, कमीत कमी 10वी 12वी एवढी माझी अपेक्षा होती. आणि ज्या वेळेस मग लग्नाचा जेव्हा विचार केला त्यावेळेस एक असा प्रसंग आला की घरी विवाह योग्य मुलगा म्हटला की घरी प्रस्ताव येतातच. बरोबर. आणि त्या अनुषंगाने माझ्याकडे 3-4 प्रस्ताव त्यावेळेस आले होते, परंतु त्यातलाच एक प्रस्ताव असा होता की जे कुमार भाऊ होते, कुमार म्हणजे शैलेंद्र कुमार बोरकर ते आणि त्यांचे काका म्हणजे शरदराव बोरकर. मी चंद्रपूरला सर्व्हिसला असताना त्यांच्याकडे 2 मुली होत्या, तर ते विवाहाचे प्रस्ताव घेऊन तिथपर्यंत आले, म्हणजे आमगावला चंद्रपूरला आले. आणि चंद्रपूरला आले, त्यांनी सांगितलं का अशा अशा प्रकारचे मुली आहेत आमच्या घरी. मग त्या अनुषंगाने मी म्हंटल ठीक आहे, आम्ही विचार करून सांगतो. आणि मग मी आमचे जे घरी आई वडील होते त्यांना थोडी कल्पना दिली, आता यावर्षी आपण लग्न करून घेऊया, म्हणजे ही 90ची गोष्ट आहे, तर करून घेऊ बा अशा प्रकारचे आम्ही विचार केला. आणि मग त्यावेळेस आमचे भाऊजी होते जे गेंदालजी कलारे, मग त्यांना घेऊन मग मी गोंद्याला, ते राहत होते आमचे होणारे सासरे, तर आम्ही गोंद्याला गेलो. त्यांच्याकडचे दोन्ही मुली बघितल्या, त्यांनी एकच मुलगी दाखवली, पण म्हणजे जी वनिता नावाची होती ती मुलगी मी बघितली, कारण कोणताही व्यक्ती पहिल्यांदा मोठ्या मुलीचाच विचार करणार, आणि त्याच्यामुळे मी त्या मुलीचा
प्रस्ताव मग मला पसंत आली. ती त्यावेळेस सर्व्हिसला होती, नोकरीला होती. तर एक शिकलेली शिक्षिका आणि मग मला ती योग्य वाटली आणि म्हणून मग आम्ही त्या गोष्टीला आम्ही दुजोरा दिलाय आणि मग बाकीची जी प्रोसिजर आहे त्या पुढे केल्या. बरं, अशा प्रकारला लग्न जुळलं. नक्कीच त्यावेळेस तुम्ही खूप चांगले विचार जोपासत होते. शिकलेली आई घराला पुढे नेही या म्हणीप्रमाणे तुम्ही लग्न करत असताना विचार केला आणि प्रत्येक युवकांनी याबद्दलचा विचार करायला हवा. कारण की आपण आपली पत्नी जेव्हा बघतो त्यावेळेस सुशिक्षित असायला पाहिजे, शिक्षित असायला पाहिजे, ह्याही अपेक्षा ठेवणे अगदी योग्य आहेत. कारण की आपली पुढची पिढी उच्च शिक्षित व्हायला पाहिजे, त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हायला पाहिजेत, याबद्दल थोडी काळजी आपल्याला असायला हवी. पण मुळात आपला समाज, बुरुड समाज जो आहे त्याच्यामध्ये असं प्रश्न आहे की आपल्या समाजातील मुली ज्या आहेत त्या विशेष 10वी 12वी नंतर शिक्षणच घेत नाही. त्यामुळे आजच्या आपल्या समाजामध्ये शिकलेला मुलगा असेल, उच्च शिक्षित असेल, तरी पण त्याला लग्न करत असताना खूप मोठा प्रश्न येतो की शिकलेली मुलगी मिळेल किंवा नाही मिळेल. तर याबद्दल मी मॅडमला विचारू इच्छितो की आपल्या समाजामध्ये हे असे प्रश्न बऱ्याच वर्षापासून आहेत आणि आजही आहेत. तर हे दूर होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या समाजातील तरुण मुलींच्या आई वडिलांना आणि तरुण मुलींना त्यांनी उच्च शिक्षण घ्यायला हवं यासाठी काय संदेश देणार? म्हणजे आजकाल कसं आहे, लग्नाकडे नाही बघता त्यांना मुलींना जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आईला. आणि असं नको व्हायला की बा योग्य वर येऊन आलेला आहे, मुली नाहीये तर आपण टाकतो, तसं नको करायला पाहिजे. त्यांना थोडंसं पुढचं आजकालचा जमाना कसा आहे की म्हणजे युग असा आहे की प्रत्येक टप्प्याला पावलं टाकताना आपल्याला विचार येतो की पुढे काय करायचं बा. आणि शिकलेलं असलं तर फार चांगलं असतं, सर्वांगीण विकासाकरता चांगलं असतं, नोकऱ्यांमध्ये चांगलं असतं. त्याच्यामुळे त्यांना तर त्यांच्या आई वडिलांनी तर जास्तीत जास्त मुलींना शिकवायला पाहिजे आणि त्याच्यामुळेच आपला समाज पुढे जाऊ शकतो. बरोबर आहे, नक्कीच. कारण की आधी एवढा विचार करायचे नाही, परंतु आज मुलं सुद्धा विचार करतात की आपल्याला पत्नी हे शिकलेली असायला हवी. आणि जर आपल्या समाजामध्ये मिळत नसेल तर आपण इतर समाजामध्ये सुद्धा ते जायला भिणार नाहीत. तर हे प्रश्न उद्भवण्याच्या अगोदरच आपल्या समाजामध्ये मुलींना जर व्यवस्थित शिक्षण दिलं आणि त्याचं परिवार, त्यांचं कुटुंब जर गरीब असेल तरी सुद्धा आजचा शिक्षित तरुण, उच्च शिक्षित तरुण बाकी गोष्टींकडे लक्ष देणार नाही. पण मुलगी जर उच्च शिक्षित असेल तर नक्कीच त्या घरी, त्या कुटुंबामध्ये त्या मुलीच्या आई वडिलांना सुद्धा जर त्यांची मुलीला चांगलं शिकवलं तर लग्न जोडायसाठी फारशी अडचण निर्माण होणार नाही भविष्यामध्ये. त्याचबरोबर आज आपल्या समाजामध्ये उच्च शिक्षित मुली सुद्धा आहेत, परंतु आपल्या समाजामध्ये उच्च शिक्षित मुली असून सुद्धा त्यांना सुद्धा त्यांच्या शिक्षणाप्रमाणे शिक्षित मुलगा मिळत नाही, ही सुद्धा खूप अडचण आहे. तरी एकंदरीत या अडचणी यासाठी आहेत की आपला समाज शैक्षणिक दृष्ट्या अजूनही खूप मागे आहे आणि हे चित्र आपल्याला भविष्यात बदलावं लागेल आणि आपलं मार्गदर्शन हे खरंच मोलाचं ठरेल आपल्या समोरच्या पिढीसाठी की त्यांनी उच्च शिक्षित व्हायला पाहिजे. आपल्याला पुढचा प्रश्न विचारू इच्छितो की पती पत्नी मध्ये विवाह बंधनात अडकल्यानंतर एक नवीन जबाबदारी दोघांच्याही डोक्यावरती येते आणि ती म्हणजे असते आपलं संसार सुरळीत आणि आनंदित, विश्वासाने, प्रेमाने चालवणे. हे संसार चालवत असताना नक्कीच पत्नी किंवा पती हे दोन वेगवेगळ्या कुटुंबातून आलेले असतात आणि त्या दोन्ही कुटुंबाच्या चालीरीती आणि एकंदरीत वेगळं वातावरणात वाढलेले हे दोघेही असतात. आणि त्यानंतर बंधनात अडकल्यानंतर जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस नक्कीच त्यांच्या स्वभावामध्ये भिन्नता असतेच.
आपल्या छोट्या छोट्या स्वभाव दोषांवर चर्चा करून एकमेकांमध्ये वादही होतात, तर असं व्हायला नाही पाहिजे आणि आपल्या एकमेकांमधील चांगले गुण जे आहेत त्या चांगल्या गुणांना महत्त्व देऊन आपण आपलं संसार पुढे न्यायला हवं. तरच आपण आपल्यामधील सुद्धा प्रेम, विश्वास आणि आपलं जो कुटुंब आहे आनंद उत्साहात राहील आणि आपली पुढची पिढी म्हणजे आपले अपत्य त्यांच्यावरती सुद्धा चांगले संस्कार नक्कीच होतील. जेव्हा ज्या कुटुंबामध्ये पती आणि पत्नी यांची जोडी सर्व गुणांनी चांगली असते त्यावेळेस त्या घरच्या मुलांवरती सुद्धा चांगले संस्कार नक्कीच होतात. मी आपल्याला पुढचा प्रश्न हे विचारू इच्छितो की कुठल्याही व्यक्तीच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा त्यांच्या जीवनामधील सुख समृद्धी मिळवण्यासाठी जितका वाटा त्या पतीचा असतो तेवढाच आणि त्याच बरोबरीचा वाटा पत्नीचा सुद्धा असतो. आणि त्यामुळे पतीला मला हे विचारायचं आहे आपल्याला की पत्नीच्या काही अशा चांगल्या गोष्टी, चांगले गुण जे तुम्हाला आवडतात, तुमच्या आयुष्यामध्ये त्या गुणांमुळे नक्कीच अभिमान वाटतो की माझ्या पत्नीमध्ये हे जे गुण आहेत त्याच्यामुळे माझं जीवन सफल झालं, ही जे भावना येते, असे गुण तुमच्या पत्नीमध्ये तुम्हाला आवडलेले कुठले आहे हे आम्हाला सांगावं. जेव्हा एखादी मुलगी लग्न करून सासरी येते किंवा पतीच्या घरी येते तेव्हा ती जवळपास वयाची 25 वर्ष, वयाच्या 25 वर्षापर्यंत ती एका आईवडिलाच्या घरून ते आईवडिलांचे सर्व संस्कार, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे रहनसहन, ह्या सर्व बाबी अनुभवून ती 25 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर पतीच्या घरी येते. त्याचप्रमाणे पती सुद्धा म्हणजे आपल्या आई वडिलांचे विचार, आपले विचार या भावनेतूनच गेलेले असतात. बरोबर आहे. परंतु हे वेगवेगळे कुटुंबातून येत असल्यामुळे त्याच्यामध्ये मतभिन्नता असू शकते. बरोबर आहे. आणि हे मतभिन्नता हेच वादाचे कारण असू शकतात. आणि म्हणून या वेळेस जसं उदाहरणार्थ पती आहे, पतीचे आई वडील म्हणजे मुलीचे सासू सासरे यांच्यामध्ये आणि मुलीमध्ये जवळपास एक पिढीचा अंतर असतो. बरोबर आहे. त्यांच्या विचारामध्ये, त्यांच्यावर झालेले जे संस्कार असतात, त्यांचे जे विचार असतात ते एका पिढीच्या अगोदरचे असतात. मुलीवर घडलेले विचार हे एका पिढीनंतरचे असतात. आणि त्याच्यामुळे हे वैचारिक पात्रतेत महत्वाची भूमिका ही पतीची असते. म्हणजे या मुलीचे विचार आणि आपल्या आई वडिलांचे विचार दोघांचा समन्वय साधून आपल्याला तो संसार करायचा असतो. नक्कीच एखाद्या वेळेस मुलगी चुकत असेल, तिला समजावून सांगावं लागेल की बाबा रे, अशाने असा प्रसंग होऊ शकतो, या अडचणी होऊ शकतात, याच्यामुळे ही नुकसान होऊ शकते. मुलीला समजावून सांगितलं तर ती समजून घेईल आपल्या संसारासाठी. आई बाबांचा जर चुकत असेल की नाही, ह्या जुन्या गोष्टी आहेत किंवा ही गोष्ट आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे, तर आपण म्हणजे आता नवीन इतक्या वर्षानंतर आपण या पिढीमध्ये आपण येत आहोत तेव्हा काही गोष्टी आपल्यालाही दुरुस्त कराव्या लागेल. तर अशा प्रकारे दोन्ही कडची बाजू सांभाळून आपण जर म्हणजे त्यांना सांभाळून घेतलं तर, आणि ही भूमिका आपल्या जे पती असते किंवा जो माणूस असतो, जो घरचा कर्ता असतो, त्यांची असते. असं जर केलं तर दोघेही आनंदित राहतील. म्हणजे आपले आई वडीलही आनंदित राहतील, आपली पत्नी आनंदात राहू आणि पर्यायाने आपण सुद्धा आनंदित राहू. म्हणून दोघांनाही समजावून सांगण्याची भूमिका, दोघांनाही समजून घेण्याची भूमिका ही अतिशय महत्वाची असते. आणि घरच्या जे माणूस असतात त्यांनी ही बाजू केली तर संसार अतिशय सुंदर होतो. आता जसं माझी पत्नी नोकरीला होती, मी नोकरीला होतो, परंतु आम्हालाही म्हणजे अडचणी अशा गेल्यात की दोघांची नोकरी करत असताना मुलाबाळांना सांभाळून, घरचे काम सांभाळून म्हणजे नोकरी करणं, त्याच्यातलंही बाहेर गावी, तर अतिशय अडचणी. अशा वेळेस दोघांमध्ये समंजसपणा, दोघांमध्ये विचार करण्याची क्षमता, दोघांना
इतर लोकांना समजून घ्यायची क्षमता आपल्याला म्हणजे बाहेरच्यांची किती प्रमाणात गरज लागेल, आपण ती गरज कशा प्रकारे भागवू शकू, त्याच्यामुळे आपण आपल्या मुलावर कशा प्रकारचे संस्कार करू शकू, ह्या बाबी सर्व जर समंजसपणाने घेतले तर अतिशय सुंदर प्रती आपण म्हणजे संसार करू शकतो. कारण की संसार म्हटल्यानंतर अडचणी तर असतातच, पण त्या अडचणींवरती मात करून आपलं संसार आनंदी कसं चालवायचं हे मुख्यतः पती आणि पत्नी या दोघांवरती पण अवलंबून असते. आणि मला असं वाटते की लग्न विवाह बंधनात अडकायच्या अगोदर पतीला पण एक आई आणि एक वडील असते आणि पत्नीला पण एक आई आणि एक वडील असते. पण विवाह बंधनात अडकल्यानंतर दोघांनी हे समजून घ्यायला पाहिजे की आपले आई वडील आता डबल झालेले आहेत, मला 2 वडील आहेत आणि मला 2 आई आहेत. ही भावना जर आपण दोघांनीही जोपासली तर नक्कीच मला वाटत नाही कुठे संसार चालवण्यामध्ये अडचणी निर्माण होतील. तरी सुद्धा आज आपल्या समाजामध्ये काही असे उदाहरणं बघायला मिळतात की ते म्हणजे काही छोट्या छोट्या वादामुळे लग्न तोडून टाकतात आणि त्यानंतर मग मुलाला तर बरेच ऑप्शन असतात आणि दुसरी पत्नी करून तो आपला संसार चालवतो. पण जी मुलगी अत्यंत कमी वयामध्ये आपल्या वडिलांनी आणि आईनी सांगितल्याप्रमाणे समोरच्या मुलासोबत विवाह बंधनात अडकण्यात तन मन धनाने तयार होते, त्या मुलीच्या मनावरती काय परिणाम होतात जेव्हा तिचा पती सोडून देतो आणि तिच्यासाठी नंतरचं जीवन जे उर्वरित जीवन आहे ते खूप कठीण जातो. याही गोष्टीचा आपल्या समाजातील तरुण लोकांनी विचार करायला हवा. कारण की जे लग्न असते किंवा विवाह बंधन असतो किंवा पती पत्नीचं नातं असतो हे क्षणिक नसतो, आयुष्यभरासाठी असते. आणि त्यामुळे छोट्या मोठ्या कारणांनी आपण काडीमोड न घेता हे नातं, आपलं पवित्र नातं विश्वासाने आणि तितक्याच प्रेमाने आयुष्यभर निभवण्याचा दोघांनीही प्रयत्न करायला हवा. तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सफलता झाली असं आपण समजू शकतो. मी मॅडमला विचारू इच्छितो की तुम्हाला तुमच्या पतीमधील कुठले गुण जे आहेत आवडतात आणि तुम्हाला असं वाटते की त्यांच्या ह्या गुणांमुळे खरंच आपलं आज संसार जो आहे तो उज्ज्वल झालेला आहे, सुख आहे, समृद्धी आहे, आनंदी आहोत आपण आणि समोरचं भविष्य सुद्धा आम्हाला उज्ज्वल दिसत आहे. तर असे कुठले गुण तुमच्या पतीमधले जे तुम्हाला आवडतात ते सांगावं. पहिले तर मी नोकरी करत असताना मला पण प्रॉब्लेम गेले. म्हणजे ज्यावेळेला नोकरी करत होती, लग्न झाल्यानंतर मग मला पती राहिली. मग त्याच्यानंतर खूप म्हणजे त्रास व्हायला लागला मला. पण माझे मिस्टर इतके चांगले की मला काही चुकलं तर ते मला मार्गदर्शन करायचे आणि ते मार्गदर्शन करत असताना मी त्यांचा कधीच असं नाही म्हणजे त्यांना उडवण्याचे प्रकार नाही की मी मला जास्त शहाणपण सांगता वगैरे असं काही नाही. ते मला सांगायचे आणि समजा एखाद्या आमच्या दोघांमध्ये झगडा समजा झाला होते, पती पत्नीमध्ये झगडा भांडण होतो, पण हे थोडं काही बोलायचे आणि मग लागलीच गेले की मग पुन्हा घरी यायचे आणि मग काय विना काय करताय, काही झालं का हो, माझी मजा करून मला हसवून द्यायचे. म्हणजे राग बिलकुल मुळीच राहायचं नाही. म्हणजे आल्याबरोबर मला अर्धा तास सुद्धा मला म्हणजे अबोला राहत नव्हतं. हसून हसूनच मला माझ्या आयुष्यामध्ये यांनी मला समोर नेलं आहे आणि म्हणजे कोणते प्रॉब्लेम आले तर मी यांना अडीअडचणीच्या वेळेला यांना बरोबर बाकी बाबा हे असं कसं करायचं बा, म्हणजे त्यांना मी विचारत असते. माझं जर समजा चुकत असलं तर ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि त्याच्यामध्ये आपला कधी कमीपणा नाही. आणि त्यांचा हाच एक मला स्वभाव आवडतो की ते मला नेहमी हसत ठेवतात. कधी म्हणजे माझ्याशी झगडाही केला असला किंवा भांडले असले तरी ते माझ्यासोबत थोड्या वेळात नाही तर बोलायला लागतात. विना असं करायचं का, विना असं का, काऊन चुपचाप काऊन आहे, म्हणजे माझ्याशी हसूनच मला बोलतात आणि आनंदाने मला ठेवलेलं आहे. आणि हे संस्कार मी आपल्या मुलांवर पण दिलेला आहे. आज तुम्ही दोघांचंही जो नातं आहे ते विश्वासाने आणि प्रेमाने आणि आनंदाने भरभराटीस जात आहे आणि त्याचमुळे कदाचित आज तुम्ही म्हणजे आपल्या समाजातील तरुणींना नक्कीच गर्व वाटेल आणि
प्रेरणाही मिळेल अशी एक घटना घडलेली आहे की तुम्ही वयाच्या 50व्या वर्षी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, हे खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण एकदा लग्न झाल्यानंतर बरेचसे मुलं हे शिक्षण पुन्हा कंटिन्यू करत नाहीत, परंतु तुम्ही हे दाखवून दिलं की शिक्षण घेण्याची काही कुठली एक वय नसते. आयुष्यभर आपण शिक्षण घेऊ शकतो. आपली जर इच्छाशक्ती असली तर आपण ते शिक्षण पूर्ण करू शकतो. तर हे नक्कीच आपल्या समाजातील तरुणींना एक प्रेरित करेल. पुढचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की आपल्या जीवनातील एखादा अविस्मरणीय क्षण आमच्याशी शेअर करावा. सर, मी माझ्या सर्व्हिस लाईफ मधला एक क्षण तुम्हाला सांगेन. मी म्हणजे आमगावला असताना, राहणं माझं आमगावलाच, नोकरी आमगावलाच, परंतु चाचेरला आमची बहीण राहत होती, केंद्राची कल्याण वगैरे. तर मी त्यांच्याकडे 2-4 महिन्यांना असं जात राहायचो. तर एकदा मी असंच चाचेरला गेलो होतो आणि परत येत असताना चाचेरच्या रेल्वे स्टेशनवर एक घटना घडली. आणि ती घटना म्हणजे त्या रेल्वे स्टेशनवर बरेचसे लोक एकत्रित गोळा होऊन जमलेले होते आणि मी ती ट्रेन पकडण्यासाठी, आमगावला यासाठी ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आलो होतो. आलेल्या नंतर तिथं म्हणजे लोकांचा खूप घोळका दिसला. मलाही आश्चर्य वाटलं की का झालं बा असं, म्हणून मी तिथं त्या घोळक्याजवळ गेलो, त्या लोकांच्या जवळ. तर तिथं अशी एक घटना दिसली की म्हणजे बंदरांचा खूप मोठा एक कळप त्या बिल्डिंग वर बसलेला होता. म्हणजे रेल्वे स्टेशनची जी बिल्डिंग होती त्याच्यावर बसलेला होता. आणि ती जे बंदर होते त्यातली एक बंदरींची डिलिव्हरी होणार होती. म्हणजे ती 3-4 दिवसापूर्वीची घटना असेल. तर तिचं ते अर्धा बाळ तिच्या शरीराच्या बाहेर होतं आणि अर्धा बाळ त्यामध्ये होता, गर्भाशयात. तर त्याच्यामुळे लोक पाहण्यात दंग होते. मी सुद्धा तिथं गेलो आणि उभा राहिलो. पाहतो तर ती बंदरीण खूप तिला वेदना होत असतील, त्याच्यामुळे ती त्रासून म्हणजे खाली असं बसणं, लोटणं अशा प्रकारची ती क्रिया करत होती. तर अचानक ती बंदरीण ते तेवढ्या मोठ्या कळपातून, आणि ते बंदर सुद्धा म्हणजे त्या बंदरींच्या जवळ कुणाला जाऊ देत नव्हते. ते एकदम म्हणजे अंगावर, कुणाच्या अंगावर आल्यासारखे करत होते. त्याच्यामुळे कोणीच समोर धजावत नव्हतं. तर मी ती गोष्ट बघून मी त्या स्टेशन मास्टरला म्हटलं की ती का झाली, की ती बंदरीण होती, ती वर कळपामधून उतरून ती खाली मी उभा असताना माझ्या जवळपासच येऊन बसली. आणि ती एका म्हणजे लोखंडी राडवर येऊन बसली. आणि ती जेव्हा आली आणि बसली त्यावेळेस मला असा भास झाला की ती मला काहीतरी फुलावत आहे किंवा ती मला काहीतरी मदत करा, अशा प्रकारची ती भावना मला दिसल्यासारखी झाली. आणि एकदम मी शॉक मध्ये आलो. तर ती जवळ आल्याबरोबर मला राहवलं नाही. मी त्या स्टेशन मास्टरला म्हटलं, स्टेशन मास्टर जी, दो बांस की लकड़ी दो बोला. तो काय के लिए होना बोले, तो तुम बांस की लकड़ी तो दो बोला, मैं ये बच्चा बाहर निकाल देता बोला. तर त्यांनी त्या 2 काड्या दिल्या मला. त्या एका काडी एक माणसाजवळ दिली आणि मी त्याला सांगितलं, मी ज्या वेळेस तुला ते हाकल म्हणीन बंदरींना किंवा बाकीच्या बंदरांना, त्यावेळेस तुम्ही या काडीनं हाकला. आणि एक काडी मी माझ्याजवळ घेतली आणि ती जिथं बसली होती त्या लोखंडी पाईपाच्या आधाराने मी त्या बच्चाला असं चिमटीत पकडून, खूप जोरानं पकडून ठेवलं. आणि त्यावेळेस जेव्हा पकडलं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आता या बंदरींना हाकला. तर त्यांनी त्या बंदरींना हाकलं. आणि का आश्चर्य, ते बंदरींचा तो अर्ध मेला 3-4 दिवसाचा सडलेला बच्चा खाली पडला आणि ती बंदरीण मोकळी झाली. तेवढ्यात गाडी आली. मग ती बंदरीण मोकळी झाली. तर मी त्या गाडीमध्ये बसलो आणि मी आमगावला आलो. परंतु मी जेव्हा म्हणजे परत 8-15 दिवसानंतर मी गेलो तिथं, काचेरला गेलो.
तर त्या मुद्दामून त्या गोष्टीचा मी रिव्ह्यू घेतला त्या घटनेचा. मी त्या रेल्वे स्टेशन मास्टरला विचारलं कि मास्टर जी वो उस दिन 15-20 दिन के पहले ऐसा ऐसा हुआ था, वो बंदरिंग का क्या हुआ, वो बच्चा तो निकल गया था लेकिन बंदरिंग का क्या हुआ. तो त्यानं सांगितलं, साहब बोले आप बोले वो निकाल दिए, बोले वो बंदरिंग वहां पे जाके लौट गई बोले, पहले बोले 5-10 मिनट वो वहां पे शांत पड़ी रही बोले, और बाद में नीचे आके वो जो हैंडपंप है, हैंडपंप का पानी पी और निकल गई बोले, और उसके साथ में सब बंदर निकल गए बोले. और त्यांनी, आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी तो स्वतःचा बच्चा सुद्धा सोबत असं घेऊन गेला, पण ते माणसाच्या सानिध्यात त्यांनी ठेवले नाही. तर ती वाचली. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की वो बच गई. हा म्हणजे माझ्या आयुष्यातला अजूनही मला ते आठवतं की ती बंदरी माझ्याजवळ आली, मला ते म्हणजे वाटलं का ती मला काहीतरी मदत करा असं म्हणते, म्हणजे तिचं ते हावभाव मला त्यावेळेस आठवले, आणि ही माझ्या आयुष्यातली अतिशय अविस्मरणीय गोष्ट आहे. नक्कीच आपल्याला जो हा अविस्मरणीय क्षण आमच्या समोर तुम्ही सांगितलं, हा नक्कीच मला आणि माझ्या सोबत असंख्य जो आपली मुलाखत बघेल त्यांना नक्कीच प्रेरणादायी वाटेल. कारण आजच्या परिस्थितीमध्ये आपण कितीतरी ठिकाणी बघतो, एखादं ॲक्सिडेंट झालं आणि रस्त्याच्या कडेला ॲक्सिडेंटमध्ये जखमी झालेला मनुष्य पडून असतो, आणि अवतीभवती लोक जमा होतात आणि त्यांचे फोटो काढतात आणि व्हॉट्सअपवरतून व्हायरल करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर एखादं व्यक्तीमध्ये, दोन व्यक्तींमध्ये भांडण चालू आहे आणि ते एक दुसऱ्याला एकदम मारत आहेत आणि असं वाटते की बुवा ते एकमेकाचं खून सुद्धा करू शकतात. आणि अशाही कालावधीमध्ये किंवा अशाही वेळेला आपले जे आजूबाजूचे लोक असतात ते बघ्याची भूमिका घेत असतात. कारण की त्यांच्याजवळ, तुमच्याजवळ जो मन होता तो मन त्यांच्याजवळ नसतो. आणि तुम्ही हे तर माणसांवरती जे काही प्रसंग ओढलेले असतात त्यांना सुद्धा मदत करत नाही, फक्त बघ्याची भूमिका घेत असतात. पण आपण प्राणी तो संकटात सापडला होता आणि त्याची वेदना तुम्ही समजून घेऊ शकले, कारण की तुमच्याजवळ तसं मन होतं आणि दुःख समजून घेण्याचं मन तुमच्याजवळ होतं, आणि तुम्ही ते समजून घेतलं आणि तिला मदत केली आणि तिचं प्राण वाचवलं. अशाच प्रकारे प्रत्येक व्यक्तीने जर वागलं तर नक्कीच प्रत्येक व्यक्ती आणि आपला पूर्ण समाज जो आहे खूप चांगला होऊ शकतो. पण काय कारणं आहेत माहिती नाही, पण दिवसेंदिवस माणसामधली माणुसकी हरवत चालल्याचे भासत असते. पण आपल्या सांगितलेल्या प्रसंगातून नक्कीच आम्हाला एक प्रेरणा मिळाली की कुठलाही सजीव असो, तो माणूस असो की प्राणी असो, प्रत्येक सजीव जर संकटात सापडलेला असेल तर आपल्यासारख्या माणसानी आपला माणुसकीचा धर्म म्हणून जेवढं शक्य होते तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करायला हवं. त्याच्यानंतर मी आपल्याला पुढचा प्रश्न विचारू इच्छितो. मला आठवते की खेड्या गावामध्ये आधी विद्युत पुरवठा खंडित झाला की कित्येक दिवस तो पूर्ववत होत नव्हता. 2-2, 4-4 दिवस विद्युतच राहायची नाही. आणि तशाही काळामध्ये तुम्ही अभ्यास कसे करायचे? नाही, सुरुवातीला म्हणजे जवळपास 80-90च्या कालावधीमध्ये घरी जरी लाईट नव्हते, परंतु आजूबाजूला लाईट कुणाच्या तरी घरी राहायचं, किंवा त्याला काय म्हणता येईल, दिवे किंवा कंदील हे होते आपल्याकडे. त्याच्यामुळे कंदीला दिव्यात अभ्यास होतो. खेड्या गावावरती मी पण प्राथमिक शिक्षण घेतलं, तर मलाही आठवते की आपल्याकडची जेव्हा लाईन गेली असायची तर आपण एक औषधीची खाली शिशी आपल्या घरी राहायची, तिला आपण स्वच्छ धुवायचे आणि त्याच्यामध्ये रॉकेल टाकून एक कापडाची वात बनवून त्याला दिवा आपण म्हणायचो आणि ते दिवा लावून आपण अभ्यास करायचो. पण आजचं चित्र खरंच चांगलं आहे, तसं नाही आहे. तरी सुद्धा आपले आजचे मुलं जे आहे अभ्यास करायला त्या प्रमाणामध्ये
मग्न व्हायला पाहिजे, तर ते असे दिसत नाही. तर आपल्या तरुणांनी या गोष्टीतून सुद्धा प्रेरणा घ्यावी. तुम्हाला पुढचा प्रश्न विचारू इच्छितो की एका छोट्याशा घरात 5 ते 6 लोक राहायचे आणि तुम्ही तर सांगितलं की आमच्या कुटुंबामध्ये 8 लोक होते आणि त्यावेळेस एक किचन आणि एक रूम अशा टाईपच, मला तर वाटते बरेच कुटुंब त्यावेळेस एकाच रूम मध्ये राहायचे, पण कुणाकडे 2 रूम पण असू शकतात. पण एवढे सदस्य एका घरात असताना सुद्धा तुम्ही त्यावेळेस कशा प्रकारे अभ्यास केला की तुम्ही 10व्या वर्गामध्ये 85% गुण मिळवले आणि आजच्या मुलांमध्ये 7-7, 8-8 रूमचे घर असताना सुद्धा ते अभ्यासाला एका रूम मध्ये बसत नाहीत, तर त्यांना तुम्ही काय संदेश देणार? माणसाने जर म्हणजे कोणतीही गोष्ट हातात घेतली आणि ती पूर्ण करतो जर म्हटलं तर तो कोणत्याही परिस्थितीत करू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेस आम्हाला बरीच कामं करून, म्हणजे शेतीचे कामं, घरगुती काही कामं असले तर बैल राखणे झाले, असे अनेक कामं करून आपल्याला ते, कारण आई वडिलांना हातभार लावणं सुद्धा हे महत्वाचं होतं आणि ते करत असताना आता त्याला आपण म्हणता येईल की म्हणजे आपण त्या अडचणीतून मात करून आपण केलेलं आहे ते. आणि हीच जर भावना ठेवून समजा एखाद्या विद्यार्थ्याने म्हटलं की आजच्या काळात मला सगळ्या सोयी सवलती आहेत आणि मी जर करतो असं जर म्हटलं त्या विद्यार्थ्याने, तो करू शकतो. नक्की. फक्त त्याच्यामध्ये जिद्द असायला हवी, प्रामाणिकपणे ते पूर्ण व्हायला पाहिजे. नाहीतर आज माझ्याजवळ सर्व काही आहे ना, मी कशाला करू, ही जर भावना त्याच्यामध्ये असेल तर तो करू शकणार नाही. पण ज्याच्याकडे जिद्द आहे तो नक्कीच करू शकेल. नक्कीच. तर आपल्या तरुणांनी नक्कीच अशी या प्रकारची जिद्द आपल्या मनामध्ये बाळगावी आणि कुठलंही अडचण असो, आपल्या ध्येय गाठण्याच्या रस्त्यामध्ये जर एखादी अडचण आली तर तिच्यावरती मात करून पुढे जाण्याची जिद्द नक्कीच आपण जोपासावी. पुढचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो, आपल्या समाजाचे चित्र बघितलं तर आपण अजूनही इतर समाजाच्या तुलनेत सामाजिकरित्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेलो आहेत. या मागची आपल्या मते काय कारणे असावीत असे तुम्हाला वाटते? सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा अभाव ज्या समाजामध्ये असेल त्या समाजात अंधश्रद्धा, व्यसन ह्या सर्व बाबी त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. बरोबर. कारण शिक्षणच नाही तर ह्या गोष्टींचा उलगडा किंवा ह्या गोष्टींचा विचार करण्याची क्षमताच त्यांच्यामध्ये उत्पन्न होत नाही. आणि म्हणून शिक्षण ज्या समाजाने घेतलं तो समाज स्वाभिमानी बनेल, विचारी बनेल, तर्कशुद्ध बनेल, बुद्धी प्रामाण्यवाद वापरेल तो आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा विचार करेल. आणि ह्या सर्व बाबीचा विचार करत असताना तो स्वतःच्या हक्क आणि अधिकारासाठी लढेल. आणि म्हणून ह्या सर्व बाबीचा जर आपण मूळ बघितलं तर शिक्षण हा महत्वाचा. शिक्षणाचा अभाव, ज्या समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे तो समाज मागे राहण्याची जास्त शक्यता असते. आणि म्हणून आता अंधश्रद्धेच्या बाबतीत आपण घेतलो तर म्हणजे भूतबाधा लागणे, दवाखान्यात न जाणे आणि घरच्या घरी मग लिंबू भाडणे, अशा अनेक ज्या बाबी असतात त्यांचा विचार करत असतात, पण तो दवाखान्यात जाण्याचा विचार करणार नाही. आणि म्हणून शिक्षण हे सर्वात महत्वाचं पहिली गोष्ट आवश्यक आहे. नक्कीच अतिशय योग्य मार्गदर्शन आहे. आज 14 ऑक्टोबर आहे आणि मी तुमची मुलाखत घेत असल्यामुळे मला त्याबद्दल थोडंसं बोलावंसं वाटते की ज्या महापुरुषांनी, ज्या महामानवांनी आपल्यासारख्या समाजात जे प्रगती पथावर गेलेले नाही आहेत, दलित समाज अप्रगत आहेत, अविकसित आहेत आणि इतर समाजाच्या तुलनेत खूप मागे राहिलेले आहेत, अशा समाजाची प्रगती साधण्याच्या दृष्टिकोनातून अशा समाजातील व्यक्तींनी आपलं जीवन उज्ज्वल बनवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना कुठेतरी मदत करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांनी त्या काळामध्ये
सर्व अशा समाजाला त्यांनी एक संदेश दिलं होतं, शिखा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. परंतु शिखा, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश आपल्या देशातील महार समाजांनी आत्मसात केलं आणि आज भारतामध्ये सगळ्यात शिक्षित जमात म्हणून महार समाजाला गणलं केलेला आहे. परंतु महारेतर बाकीचे जे काही दलित आणि मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या जाती आणि समाज आहेत, त्यांना अजूनही आंबेडकरांबद्दल किंवा आंबेडकरांच्या विचाराबद्दल एक आपुलकी किंवा त्या विचारांकडे अट्रॅक्शन किंवा त्या विचारांवरती चालण्याला काय अडचण आहे? कारण अशी चित्र दिसत असतात. आपल्याला विचारू इच्छितो की आपल्या समाजाची प्रगती साधण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या समाजातील बुरुड बांधव आणि तरुणींनी कुठल्या महापुरुषाच्या विचारांचा आत्मसात करायला पाहिजे, कुठल्या महापुरुषांच्या विचारांवरती चालायला पाहिजे, तर ते स्वतःची आणि स्वतःसोबत समाजाची प्रगती साधू शकतात. एक मला बोलावंसं वाटतं, जसं सावित्रीबाई फुले, तसेच सावित्रीबाई फुले त्यांचं एक आपण महान कार्याच्या बद्दल आपण माहिती देऊ शकतो. किंवा त्यांनी पहा कठीण म्हणजे त्या काळामध्ये मुलींना म्हणजे चूल आणि मूल हाच एक त्यांच्या समोर मुद्दा ठेवलेला आहे की चूल आणि मुलंच बघायचे, घरातले कामं करायचे, घराच्या बाहेर जायचं नाही, चार भिंतीच्या बाहेर जायचं नाही. आणि त्यामुळे ती काही प्रगती करू शकली नाही. पण सावित्रीबाई फुलेंनी एक मुलींकरता शाळा काढली आणि शाळेमध्ये त्या शिकवायला गेल्या, पण त्यांना कितीतरी त्या अडचणींना समोर जावं लागलं, तरी त्या डगमगल्या नाही. आणि आपण हा एक प्रेरणा देऊ शकतो मुलींना की पहा त्यांचा एक तुम्ही गुण, चांगला गुण आहे ते तुम्ही करून दाखवायला पाहिजे. आपण समाजामध्ये शिकायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे. अशा प्रकारे बरोबर आहे. महापुरुष हे कोणत्याही एकाच जातीमध्ये जन्माला येत नाही. बरोबर. महात्मा फुले माळी समाजात होते, शाहू महाराज कुणबी समाजात होते, राजश्री आपले छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे होते, बाबासाहेब महार समाजातले होते, संतही त्याच पद्धतीचं गोरा कुंभार, सावता माळी असे अनेक. आपण म्हणजे आपल्या समाजाने, बहुजन समाजाने आपल्या जे महापुरुष आहेत त्यांना जातीमध्ये बंदिस्त करून ठेवले आणि मग त्याच्यामध्ये वर्णवाद, मग हा उच्च जातीचा, तो नीच जातीचा, तो अमुक जातीचा, तो तमुक जातीचा. महार जातीने बाबासाहेबांना घेतले म्हणजे त्यांना काय वाटतं का आपलं बाबासाहेब महार आहेत म्हणून महार आपण घेतलं पाहिजे. आणि पण बाबासाहेबांनी सर्व लोकांसाठी म्हणजे एसटी, एसटी, ओबीसी मधील सर्व जातींसाठी त्यांनी कार्य केलेले आहे. मग इतर जातींनी का केलं नाही? आणि बाबासाहेबांनी सर्वात जास्त पहिले तर 340वी कलम ही ओबीसी साठी लिहिली, 341वी कलम एससी साठी लिहिली, 342वी कलम एसटी साठी लिहिली. म्हणजे त्या सर्वांचा जेव्हा विचार करू शकतो आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीने चांगले विचार समाजासाठी म्हणजे समाजासाठी देण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण त्याचा जातीचा विचार करतो की तो माणूस अमुक असल्यामुळे आपण जात नाही. आणि याच्यामुळेच आपण तो महार आहे म्हणून आपण त्यांचे विचार घेत नाही आणि त्यांनी त्यांचे विचार घेऊन त्यांनी स्वतःची प्रगती केली आणि आपण अजून चाललो मागच्या मागे. तर हा जातीवाद हा या गोष्टीला कारणीभूत आहे. परंतु महापुरुष एका जातीमध्ये नाही, ज्या महापुरुषांनी म्हणजे जी विचारधारा सांगितली समता म्हणजे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची, ते ह्या सर्व गोष्टी ह्या अनेक महापुरुषांनी आपल्याला सांगितल्या आहेत. आणि ते जर घेऊन आपण चाललो, ही फुले शाहू आंबेडकरी ही जी विचारधारा आहे ही आपल्याला म्हणजे प्रगतीवर नेणारी विचारधारा आहे, आपल्याला संकटातून मुक्त करणारी विचारधारा आहे, आपली उन्नती करणारा विचारधारा आहे. आणि त्याच्यामुळे ह्या विचारधारेचा अवश्य विचार करायला पाहिजे असं माझं मत. नक्कीच. कारण की आपल्या तरुणांनी आणि आपल्या नवीन पिढीने सुद्धा
ज्या महापुरुषांनी आपल्यासारख्या पिछड्या समाजासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं, संघर्ष केलं आणि आपल्यासाठी बऱ्याचशा योजना निर्माण करून दिल्यात, आपल्याला आरक्षण दिलं, पिछड्या वर्गातील मुलं शिकले पाहिजे यासाठी त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून स्कॉलरशिप योजना सुरू केल्यात. तर ह्या सर्व महापुरुषांच्या संघर्षामुळे आज आपण स्कॉलरशिपच्या भरोश्यावर शिकू शकतो. आज कित्येक समाजातील लोक नोकरीवर लागलेले आहेत, तर त्यांनी दिलेल्या आरक्षणामुळे नोकरीवर लागलेले आहेत. मग आपण नोकरीवर लागलो, सर्व काही सुखसंपन्न आहे, पण आपण ज्या व्यक्तींच्या संघर्षामुळे आज नोकरीवर आणि सुखसमृद्धीत आहोत, तर त्यांच्याबद्दलची बांधिलकी किंवा त्यांच्याबद्दलची प्रामाणिकपणा आपण कुठेतरी विसरतो का? तर नक्कीच आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की ज्या महापुरुषांनी आपल्यासारख्या पिछड्या वर्गाला समोर आणण्यासाठी आपलं आयुष्य पूर्ण वेचलं, अशा महापुरुषांचे विचार नक्कीच तुम्हाला प्रगती करायला मदत करतील आणि ते विचार आपण अंमलात आणायला पाहिजे. आणि कारण जगामध्ये या महापुरुषांना जगात मानणारे लोक आहेत आणि त्याच्यामुळे आपण त्यांना विश्वरत्न, भारतरत्न म्हणतो. आपल्यासारखे 1000, 2000, लाखो, 2 लाख, 5 लाख लोक जर आपण तिरस्कार करतो, खुजा भावनेतून आपण त्यांचे विचार आत्मसात करणार नाही, म्हणून त्यांची जे काही मान सन्मान आहे, त्यांचं मान सन्मान कमी होणार नाही आहे, परंतु त्यांच्या विचारावर न चालल्यामुळे आपण मात्र प्रगती साधण्यापासून वंचित राहिल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगतोय. हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या कमाईचा, जे तुम्ही कमावता त्याच्यातला कमीत कमी 20% भाग तुम्ही आपल्या समाजासाठी खर्च करा. म्हणजे समाज कशासाठी? म्हणजे समाजाला म्हणजे भूकबडी आहेत, उपाशी आहेत त्याच्यासाठी द्या म्हटलं का? नाही. बाबासाहेबांनी हे म्हटलं आहे की आपला समाज शिकला पाहिजे, शिक्षणातून वर गेले पाहिजेत, नोकऱ्या मिळवल्या पाहिजेत, मोठमोठी पदे मिळाली पाहिजेत, सत्ता मिळवली पाहिजे आणि त्यांना या चांगल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही संघटित राहायला पाहिजे, संघर्ष करण्यासाठी शक्ती तुमच्यात निर्माण व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं आपण जे कमावते म्हणजे कोण? आता सर्वच लोक कमाईचा भाग देऊ शकत नाही, पण जे नोकरीला आहेत, जे उद्योगधंदे ज्यांच्याकडे आहेत, ते आपलं म्हणजे याच्यातलं देऊ शकतात. नाही 20 तर कमीत कमी 5-10 असे टक्के तर देऊ शकतात ना. तर 5-10% जर दिले तरी आपला समाज हा निश्चितच म्हणजे पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून आपला समाजानं सुद्धा म्हणजे एकत्रीकरण यासाठी म्हणजे स्वयंपूर्तीने ह्या बाबी करायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण जे मागे एक कार्यक्रम आपण म्हणजे घेत आहोत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार किंवा बाकी लोकांचा सत्कार आपण हे जे करत आहोत, किंवा बाकीच्या लोकांना उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा म्हणून आपण हे जे काम करत आहोत, ते म्हणजे आपल्या समाजाला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातूनच आपण हे करत आहोत. आणि असे जे कार्यक्रम आहेत त्यामध्ये समाजाने एकजुटीने सामील व्हावं आणि होत आहेत, नक्की होतील अशी आपली अपेक्षा आहे. नक्कीच बरोबर आहे. आणि आपण जे काही 5-6 वर्षापूर्वीपासून जे कार्य करत आहोत समाजाच्या प्रगतीसाठी, तर त्यांचा नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला दिसायला पण लागलेला आहे आणि पुढे पण दिसेल आणि आपण आपल्या समाजाला नक्कीच प्रगती पथावर नेऊ. आता हा थोडासा वेगळा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो. प्रत्येक समाजामध्ये त्यांची स्वतःची एक बोलीभाषा असते. ती बोलीभाषा मग कन्नड असो, कर्नाटकी असो, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जळगावकडे गेलं तर वेगळी त्यांची बोलीभाषा आहे, आपल्या कोल्हापूर साईडला गेलं तर वेगळी बोलीभाषा आहे. त्याच प्रकारे म्हणजे ते लोक आपली बोलीभाषा ती बोलीभाषा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. जरूर त्यांची पण बोलीभाषा ही काही शिक्षणात किंवा कुठल्या शासकीय किंवा प्रशासकीय कामामध्ये उपयोगाची नाही, तरी सुद्धा एक आपल्या समाजाची बोलीभाषा, आपली स्वतःची स्वतंत्र बोलीभाषा म्हणून ते जोपासण्याचा प्रयत्न करतात. आणि आमचे मित्र किंवा आमचे कलिग्स
त्या आपल्या स्वतःच्या सामाजिक भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या जेव्हा घरी घरच्यांसोबत फोनवर बोलतात तेव्हा आम्हाला अनुभवायला मिळते. तशाच प्रकारची आपल्या समाजामध्ये सुद्धा आपली स्वतंत्र एक बोलीभाषा होती. जे पूर्वीचे आपले ज्येष्ठ आणि पूर्वज आहेत तर ते त्या भाषेचा उपयोग करायचे. तर मी त्याच भाषेमध्ये आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो कि आपलो समाज की अलग एक बोली भाषा है, बाकी समाज के लोग आपलो बोली भाषा जिंदा रखेस हाथ, आप लो घर में बोल के, पर आपलो समाज के अभी की टूरा टूरी को आपलो बोली भाषा बोलबे को नहीं आत, तो आपलो बोली भाषा खत्म नहीं होबे का? आपलो बोली भाषा तर खतम होईच, पण 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 काय याला कारण म्हणजे आपलं घरच आहे. नक्की. हा कारण आपणच आपल्या पोराबारांना भाषा शिकवलं नाही. हा हा आपण आणि आपण राहताना अलग हम्म आपलो आजूबाजूला जो रहते तो लोग, हा जो बाकी के समाज को लोग, हम्म बाकी के समाज को लोग एक कोणी माड़ी है, कोणी कुणबी है, कोणी सोनार है, कोणी ये तर उनला तर आपलं भाषा समजे नाही. हम्म आणि आपण आपलं घरकोला पोराला सांगताना तो वो आग बेला तयार नाही, तर मग आपणही बोलत नाही भाषा. तर आपल्याला ते मुलाला सांगू शकतात, सबला सांगू शकतात. नक्कीच ही खूप मोठी गॅप नाही आहे. कारण की आमचे वडील किंवा तुम्ही तुमच्या जनरेशन पर्यंत ही भाषा बऱ्यापैकी लोकांना येते, परंतु आता आमच्या नंतरची जी पिढी आहे त्यांना मात्र या भाषेचा गंध नाही. पण मी श्रीहरी नागापुरे सर नागपूर यांना धन्यवाद देतो की त्यांनी हा मुद्दामून मला प्रश्न आपल्या मुलाखतीमध्ये प्रश्नावलीमध्ये ऍड करायला लावला आणि त्यामागे त्यांची आपली स्वतंत्र बोलीभाषा जपण्याची जे आत्मीयता दिसते. तर नक्कीच यासाठी मी आपल्या समाजातील सर्व लोकांना सांगू इच्छितो की यानंतर किंवा एक पूर्ण मुलाखत आपल्या बोलीभाषेमध्ये मी नक्कीच रेकॉर्ड करून आपल्या यूट्यूबवरती टाकेल, जेणेकरून पुढच्या 50 वर्षानंतर जरी आपले नातू किंवा आपले मुलं जर त्या आपल्या बुरुड समाजाच्या व्हिडिओ बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांना हे लक्षात येईल की आपली स्वतंत्र बोलीभाषा होती. अदरवाईज आपण ह्या बोलीभाषेला पुढच्या 5-6 वर्षानंतर तर म्हणजे पूर्णपणे विसरूनच जाऊ. तर असं होऊ द्यायचं नाही आणि याचंही आपण संगोपन करायला पाहिजे आणि थोडंफार आपल्या बोलीभाषेचा प्रचार करायला हवं. मी मोरो गावकंदे जाता, हाँ जब जाता तब मी मोरो भाषे में जो बाकी का लोग है हाँ उनके साथ में आपली भाषा बोलतात. मी पुढचा प्रश्न आपल्याला थोडासा विचारू इच्छितो की प्रत्येक मुलाच्या जडणघडणीत आई वडिलांचा मोलाचा वाटा असतो. तरी देखील आई वडील वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांचं पाहिजे तसं संगोपन आजची मुलं मुली करताना दिसत नाहीत. याबद्दल आपण काय सांगा? महत्वाचा प्रश्न म्हणजे मुलांनी आई वडिलांचं त्यांच्या लहानपणापासून बोट धरून चालवण्यापासून तर त्याचं पूर्ण आयुष्य घडेपर्यंत आई वडील हे अनेक प्रकारचे म्हणजे त्रास सहन करून त्यांना उभा करण्याचा प्रयत्न करतात. स्वतः हाल अपेष्टा सहन करतात, रक्ताचं पाणी करतात. परंतु आताची जी परिस्थिती आहे, वातावरण आहे, जसं टीव्ही चॅनल्स आहेत म्हणा किंवा बाकीच्या सराउंडिंग आहे, वातावरण आहे, तर त्याच्यामुळे तो त्या गोष्टीचा जास्त परिणाम होत असल्यामुळे आई वडिलांना तो तेवढा आजच्या जमान्यात मुलं किंमत द्यायला बघत नाही. परंतु ही गोष्ट त्यांनी विसरू नये की आज जे काही ते उभे आहेत ते त्यांच्या परिश्रमाचे, त्यांच्या कष्टाचे, जे कष्टामुळेच तो उभा आहे ते त्यांनी विसरायला. नक्कीच नक्कीच. आपण आता अगदी शेवटचा मी प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की माणूस किती खंबीर असला, इमोशनल असला तरी प्रत्येक माणसाला त्यांचा एक जोपासलेला छंद असतो आणि माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला सुद्धा
नाट्यगीत गुणगुणायचा एक छंद आहे. तर या मुलाखतीच्या माध्यमातूनच एक नाट्य संगीतातील एखादं तुम्हाला आवडले असलेलं पद आमच्यासमोर तुम्ही गुणगुणावं अशी मी विनंती करतो. आता माझं मूळ म्हणजे चंद्रपूर जिल्हाच. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तडोदी, बाळापूर वगैरे आणि परिसरामध्ये पूर्वी खूप अशी नाटकं व्हायची, संगीत नाटकं व्हायची. आणि पट, शंकरपट आणि नाटके यांचा तो सुरेख संगम राहायचा. आणि आम्ही लहानपणी पटही पाहायला जायचो आणि रात्री नाटकही पाहायला जायचो. तर त्यामुळे काही नाटकाचे म्हणजे नाटकाचा छंद होताच. आणि महत्वाचं म्हणजे मी 1981 किंवा 82 असेल, तर त्यावेळेस मी पाहिलेला एक मत्स्यगंधा म्हणून नाटक आहे. आणि अतिशय सुंदर नाटक होतं ते. आणि त्याच्यातलं ते गायलेलं त्यांचं ते पद आहे, गुंतता हृदय हे. मी एक म्हणतो आहे, गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे, कमलदलाच्या पाशी गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे, कमलदलाच्या पाशी. हा प्रणय गंध परिमळे, हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे. या इथे गाहला, या इथे गाहला, संगम दो सरितांचा, या इथे गाहला, संगम दो सरितांचा. प्रार्थने आपुला योग तिथे प्रीतींचा, प्रार्थने आपुला योग तिथे प्रीतींचा. वैद आपुले घडता या तीर्थाशी, प्रणय गंध परिमळे, प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे, गुंतता गुंतता हृदय हे. दुर्दैवे आपण दुरावलो या देही, दुर्दैवे आपण दुरावलो या देही. दुर्दैवे आपण दुरावलो या देही. सहवास संपता गागळले ऋणतेही, सहवास संपता गागवळले ऋणतेही. स्मर एकच ठेवा सखये निज हृदयाशी, स्मर एकच ठेवा सखये निज हृदयाशी. प्रणय गंध परिमळे, हा प्रणय गंध परिमळे, हा प्रणय गंध परिमळे तुझ्या अंगाशी गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे, गुंतता
हृदय हे कमलदलाच्या पाशी गुंतता गुंतता गुंतता. अतिशय सुंदर आपलं नाट्यपद. मी शेवटचा प्रश्न मॅडमला विचारू इच्छितो की आपल्या समाजातील तरुणींसाठी तुम्हाला काही संदेश द्यावासं वाटेल तर काय देणार? या मुद्द्यावर मी एक थोडंसं बोलतो. हां चालेल. आपण हा जो कार्यक्रम आहे प्रेरणादायी जीवन प्रवास, या माध्यमातून आपण जे सुरू केलेली प्रत्येकाची मुलाखत, प्रत्येकाच्या आयुष्यातल्या म्हणजे त्यांचं जडणघडण कशी झाली, त्यांचे जीवन कसं झालं आणि त्या जीवनातून त्यांनी कशा प्रकारचं म्हणजे त्याच म्हणा किंवा संघर्ष करून म्हणा त्यांनी आता ही आपली स्वतःची जी परिस्थिती आहे ते सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जीवनदायी प्रवास याच्या माध्यमातून आपण हे चांगलं म्हणजे इतिहास एक प्रकारचा तुम्ही जतन करून ठेवत आहात. तर या इतिहासाचा या प्रत्येकाच्या आठवणीचा एक चांगला संचय आपल्याजवळ आहे. आणि यामध्ये आपली जी नवीन पिढी आहे आता यामध्ये आपण आजपर्यंत इतक्या अडीअडचणी घडवून आपण जीवन चांगलं केलेलं आहे. आपल्या मुलाबाळांचं शिक्षण केलेलं आहे. मुलाबाळावर ही वेळ आपल्यावर जी वेळ होती ती वेळ येऊ नये म्हणून आई वडिलांनी त्रास घेऊन हे सगळं गोष्टी केलेल्या आहेत. आणि मग हे सर्व काही झाल्यानंतर म्हणजे व्यवस्थितरित्या संसार बसवल्यानंतर मुलांची सुद्धा एक जबाबदारी आहे की ज्यांनी कमवून ठेवलं आहे त्यांचं मार्गदर्शन घ्यावं किंवा त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करावी कोणत्या व्यवहारात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे हे कमावलेलं आहे ते जतन करून त्यांनी ठेवा किंवा आहे त्या पद्धतीत म्हणजे त्यांनी जे हा गाडा इथपर्यंत आणला तो तिथंच ठेवा. समोर नेण्याचा प्रयत्न करावा पण समोर नेता नाही आलं तर कमीत कमी तिथंच ठेवा. पण त्याला विस्कळीत करू नये. पुन्हा आपल्यावर ते वाईट दिवस आणू नयेत नवीन पिढीने. जुन्यांचं जे काय आहे विचारधारा त्यांना सोबत घेऊन चालावं. आई वडिलांना मान सन्मान द्यावा. सर्वांनाच मोठ्या मंडळींना मान सन्मान द्यावा आणि आई वडिलांसोबतच आपली स्वतःची आणि आपल्या समाजाची प्रगती करावी एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. आणि हा जो कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने आपण हँडल करत आहात आपल्याला सुद्धा म्हणजे धन्यवाद देतो. नक्कीच धन्यवाद सर. हा कार्यक्रम ह्या कार्यक्रमाची संकल्पना मांडताना माझ्यामध्ये 2 विचार होते आणि त्याच्यामधील एकच विचार मी समाजापुढे ठेवला. तो म्हणजे हे कुठलीही मुलाखत आपण घेत आहोत तर ती आपल्या तरुणाईला प्रेरणा मिळावी यासाठी. परंतु आज आपल्या माध्यमातून जो माझ्या मनामधील दुसरा उद्देश होता तो म्हणजे ज्या आपल्या समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी वयाचे 70 वर्ष 80 वर्ष 90 वर्ष बुरुड समाजामध्ये घालवले आणि एकदम चाकोरीबद्ध जीवन जगत आपल्या समाजाची त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची प्रगती केली आणि एक आदर्श व्यक्तिमत्व स्वतःचं घडवलं. अशा लोकांच्या जीवन प्रवासाची दखल आपल्या बुरुड समाजाने घेणे सुद्धा तेवढीच महत्त्वाचं आहे. आणि हा एक उद्देश माझा होता की आपल्या अशा ज्येष्ठ आदर्श व्यक्तिमत्वांचं जीवन प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून एक आपण जतन करूया आणि त्यांनी घालवलेले 70-80 वर्ष 90 वर्षाचा जो काही त्यांचा जीवन प्रवास आहे त्याची आपण दखल घेऊया जेणेकरून त्यांना या स्टेजला या वेळेला आनंद प्राप्त होईल. म्हणून हा आपण कार्यक्रम घेत आहोत. खूप सुंदर मुलाखत झाली आणि मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की आपलं दोघांचंही जीवन प्रवास आपल्या बुरुड समाजातील तरुणींना नक्कीच प्रेरणादायी ठरेल
आणि आपण आपला अनमोल वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी प्राध्यापक प्रदीप हिरापुरे, अखिल भारतीय बुरुड समाज यांच्यातर्फे आपलं दोघांचेही आभार व्यक्त करतो आणि आपल्या भविष्यामध्ये आपल्या दोघांनाही आरोग्यमय, सुखमय, समृद्धमय जीवन प्राप्त हो आणि दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सर, मित्रांनो, हे होते आपल्या समाजातील ज्येष्ठ समाज कार्य करणारे डॉक्टर सुरेशराव चिंतामणरावजी गराडे आणि त्यांच्या पत्नी वनिता सुरेशराव गराडे. मित्रांनो, त्यांचा जीवन प्रवास नक्कीच खडतर होता. असंख्य अशा अडचणींवरती मात करून त्यांनी मनात ठेवलेला जो ध्येय होता, त्या ध्येय गाठण्याची जे जिद्द होती ते नक्कीच वाकण्याजोगी होती. आणि त्यांच्या या जीवन प्रवासामधून आपल्यासारख्या तरुणांना किंवा आपल्या येणाऱ्या पुढील पिढींना नक्कीच भरपूर शिकण्यासारखं आहे. आणि या मुलाखतीतून आपलं जीवन उज्ज्वल करून समाजाची सुद्धा प्रगती साधण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. मित्रांनो, मागच्या 5-6 वर्षापासून जो कार्यक्रम आपण घेतो, गुणवंत विद्यार्थी सत्कार मेळावा आणि मार्गदर्शन, या कार्यक्रमाचे मुख्य संकल्पक डॉक्टर सुरेश चिंतामणराव गराडे हेच होते. त्यांनी सुरुवातीला सर्वप्रथम ही कल्पना माझ्यासमोर व्यक्त केली आणि खऱ्या अर्थाने मला अभिमान वाटते की माझ्यासारख्या तरुण व्यक्तीला सुद्धा सामाजिक बांधिलकी जपण्याची प्रेरणा ज्या व्यक्तीकडून मिळाली ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुरेशराव गराडे. अशाच या अष्टपैलू व्यक्तिमत्वासोबत आज आपण या कार्यक्रमात इथेच थांबू आणि पुढील आठवड्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या समाजातील ज्येष्ठ आदर्श प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत परत एकदा भेटू. तोपर्यंत आपल्या सर्वांचं आभार. धन्यवाद.